अमरावतीच्या मेळघाट भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। नेमका काय आहे हा आरोप पाहूया विशेष रिपोर्ट मधून। मेळघाट मधील चिलाटी या गावात 2022 साली जुन्या पाण्याच्या टाकीला रंग देऊन ती नवीन असल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप आहे। सध्या ही टाकी जीर्ण अवस्थेत असून हलत असल्याचेही समोर आले आहे। सरवारखेडा येथे तर एका टाकीत एकदाही पाणी सोडण्यात आले नाही, तरीही दुसरी नवीन टाकी उभारण्यात आली। मात्र दोन्ही टाक्या आजपर्यंत कोरड्याच आहेत। रुई पठार आणि सिमोरी येथेही नव्याने उभारलेल्या टाक्यामध्ये एकदाही पाणी पोहोचलेच नाही। नागरिक आजही जुन्या टाक्यावर अवलंबून असल्याचं वास्तव आहे। सुमिता येथे तर जुनी टाकी नवीन दाखवून निधी काढल्याचा आरोप असून ती सध्या धोकादायक अवस्थेत आहे। हातरू भागातील सुमारे 20 ते 25 गावापैकी तब्बल 80% गावामध्ये पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती समोर आली आहे। अंदाजपत्रकामध्ये 2 मोटर पंप दाखवले जात असताना प्रत्यक्षात एकच बसविण्यात आल्याचा प्रकार आता उघड झाला आहे। अनेक ठिकाणी कामेच न करता कोट्यावधी रुपयांची बिले काढल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे। ठराविक कंत्राटदारांना संगनमताने कामे देण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी होत असून योजना केवळ कागदावरच राबवली जात असल्याची टीका सुद्धा करण्यात येत आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले हे म्हणाले, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही टाक्यावर चढून तीव्र आंदोलन छेडू। दरम्यान मेळघाट मधील पाणी पुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा आणि टंचाईग्रस्त गावांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरीत आहे। मेळघाट मधील पाणी प्रश्नावरून आता प्रशासन काय भूमिका घेते आणि या आरोपांची चौकशी होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मेळघाट मध्ये पाणी पुरवठा जल जीवन मिशन मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं आम्ही वारंवार युवक काँग्रेसच्या माध्यमातून सांगत आहोत। आज आम्हाला नवीन माहिती मिळाली त्याप्रमाणे हतरू या गावामध्ये पाण्याची टाकी कंप्लीट झालेली आहे, विहीर झालेली आहे, परंतु आजपर्यंत त्या गावातील लोकांना पाणी पुरवठा झालेला नाही आहे, त्या टाकीमध्ये पाणीच आलेलं नाही आहे। सरवारखेडा गावामध्ये जुनी पाण्याची टाकी होती, तरी सुद्धा एक नवीन टाकी बनवण्यात आली आणि त्या दोन्ही टाक्यामध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। चिलाटी या गावामध्ये जुनी पाण्याची टाकी रिपेअर करून तिलाच नवीन दाखवून त्याचे पैसे काढण्यात आलेले आहे। तोच प्रकार सुमिता या गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीलाच नवीन दाखवून त्याचे सुद्धा पैसे काढण्यात आलेले आहे। जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे, यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे। हर घर नल, नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे। यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे। येणाऱ्या काळात पाणी टंचाई दूर व्हावी, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नळामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी यावं आणि आम्ही ज्या ज्या गावांमध्ये तक्रारी देत आहोत ह्या सगळ्या जर याचं निराकरण नाही झालं, यांच्यावर कारवाई नाही झाली तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही टाकीवर चढून एक तीव्र आंदोलन करू, याची प्रशासनाने दखल घ्यावी।